महाराष्ट्राचा विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे। जयंत पाटलांकडून बाबाजानी दुराणी यांना पाथरीची उमेदवारी जाहीर करण्यात आली। पाथरीची उमेदवारी मिळावी म्हणून दुराणी यांनी जयंत पाटलांना विनंती केली होती। आता घड्याळावर नाही तर तुतारीवर निवडून येईन असं बाबाजानी दुराणी यांनी म्हटलं। बाबाजानी दुराणी यांनी पवार गटाकडे इथे उमेदवारीची मागणी केली होती। भविष्यात आता हे मतदारसंघ एकनाथरावांनी सांगितलं की 80 पासून पवार साहेबाला मानणार आहे। चरखेच्या चिन्हावर दोनदा आमदार ह्या ठिकाणी निवडून आले। दगडूबा पाटील झोडगावकर निवडून आले, दिगंबरराव वडीकर निवडून आले, मी घडीवर निवडून आलो। आता सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर पुन्हा एकदा निवडून येईल, पण घडीवर नाही, तुतारीवर निवडून येईल। दुराणी साहेबांचं मी पक्षाचा अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो। या जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष राष्ट्रवादीचं नेतृत्व त्यांनी केले। महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ते जरी असले तरी पाथरी विधानसभेमध्ये त्यांचा प्रभाव फार मोठा आहे आणि आम्ही अनेक सर्वेक्षण घेतली, त्यात असं लक्षात आलं की बाबाजानी दुराणी या ठिकाणी निवडणूक लढवायला लागले तर ते 100% विजयी होऊ शकतील।